नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. मी किरण शिंदे आणि माझ्यासोबत माझी सहकारी अश्विनी जाधव केदारी आहे. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात 8 जुलै रोजी म्हणजेच बुधवारी एक घटना घडली आणि ज्याला खरं तर संपूर्ण पुणे शहर काय संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कचऱ्याचा भला मोठा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवर कोसळला आणि या इमारतीत जवळपास 23 लोक अडकून पडली होती. त्यानंतर पुढचे 80 तास हे या लोकांना आतमध्ये अडकलेल्या या लोकांना बाहेर काढण्याचं प्रयत्न सुरू होते. रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. 80 तासानंतर हे रेस्क्यू ऑपरेशन संपलं आणि त्यानंतर या दुर्घटनेत जवळपास 9 जणांचा मृत्यू झाला, तर इमारतीत अडकलेल्या 14 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं. या घटनेनंतर पुन्हा एकदा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत, कारण 80 तासाहून अधिक काळ लोक या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकून राहतात. त्यांना बाहेर काढलं जात नाही. आपल्याकडे अत्याधुनिक यंत्रणा नाहीये का असे प्रश्न वारंवार विचारले जाऊ लागले. त्यामुळे ही जी काही घटना घडली या दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न सातत्याने विचारला जाऊ लागलाय. माझ्यासोबत अश्विनी आहे. अश्विनी, खर तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर हे देशातलं एक अत्याधुनिक शहर म्हटलं जातं. देशभरातून लोक या ठिकाणी काम करण्यासाठी, शिक्षणासाठी, वेगवेगळ्या कामासाठी येत असतात आणि या शहरामध्ये अशी एखादी दुर्घटना घडते, 80 तास बचाव कार्य सुरू असतं, त्यातल्या 9 लोकांना वाचवता येत नाही. ही किती मोठी शोकांतिका आहे. नक्कीच किरण, ही शोकांतिका निश्चितच आहे, तसंच आपल्याला म्हणावं लागणार आहे. पण हा संपूर्ण ही जी घटना आहे हा फक्त एक अपघात आहे असं म्हणून चालणार नाही, किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे फक्त ही दुर्घटना घडली आहे असं म्हणूनही त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाहीये. अर्थात ही चूक मानवनिर्मित आहे असंच बोललं जात आहे, कारण तू जसा उल्लेख केलाय की जवळपास 81 तास हे बचाव कार्य सुरू होतं. 8 तारखेला दुपारी 1:30 वाजता ही घटना घडलेली आहे आणि आपल्याकडे अत्याधुनिक सामुग्री हे सगळं असताना सुद्धा आपण त्या 9 लोकांना, 9 कामगारांना का वाचवू शकलो नाही, हा खूप गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. आणि ज्याला मी मानवनिर्मित चूक म्हणते, अर्थात माझ्याकडे काही डॉक्युमेंट्स आहेत, त्या डॉक्युमेंट्सच्या आधारे याला मानवनिर्मितच चूक आहे असं म्हणता येईल. सगळ्यात महत्वाचं किरण, याच्यामध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं 2024 आणि 25 मध्ये या दोन्ही वर्षांमध्ये म्हणजे नॉट कम्प्लियन्स असं म्हटलं होतं या संपूर्ण प्रकल्पाच्या बाबतीत. असं असताना सुद्धा 2026 साल उजाडलं होतं, अर्थात त्याचे सुद्धा आता 6-7 महिने झालेले, तरी सुद्धा हा प्रकल्प सुरू होता आणि त्याच्याकडे प्रशासकीय दृष्ट्या ज्या पद्धतीनं दुर्लक्ष झालेलं आहे, त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या सगळ्यांचा मृत्यू झालाय, कामगारांचा मृत्यू झालाय असंच आपल्याला सध्या म्हणावं लागणार आहे. सुरुवातीपासूनच किरण, जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या मोठ्या जी मशीन्स आहेत, म्हणजे अगदी पोकलेन मशीन पासून सगळ्या ज्या अत्याधुनिक यंत्रणा सामुग्री आहे, एनडीआरएफची टीम, अग्निशमन दलाची टीम, हे सगळे अगदी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले होते. मात्र तरी सुद्धा सुरुवातीला 23 जण अडकले होते. पहिल्याच दिवशी 14 जणांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं, पण त्यानंतरही काही लोक जे अडकले होते त्यांच्यापर्यंत पोहोचायला अडथळे येत होते. ते अडथळे अशा अर्थानं की ही कुठली साधी इमारत नव्हती, तर कचऱ्याच्या ढिगाऱ्या खाली दबली गेलेली इमारत होती आणि नियमानुसार कचऱ्याचे ढिगारे जे आहे ते साधारण 20 ते 22 मीटर पर्यंत तुम्ही करू शकतात, इतकं अलाउड आहे. मात्र त्यानंतर सुद्धा जवळपास जर आपण बघितलं त्या ठिकाणी तर 30 मीटर पर्यंत उंचीचे कचऱ्याचे ढिगारे झाले होते. आणि मागच्या ज्या दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे त्यावेळी साधारण 1-2-4 दिवस पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला होता आणि त्यामुळे तो कचऱ्याचा डोंगर खचला आणि ही सगळी दुर्घटना घडली. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा, याकडे आपण लक्ष वेधलं पाहिजे किरण. पाऊस येणार, तो मुसळधार असणार, याची कल्पना या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेला नव्हती का? जेव्हा कुठलीही इमारतीचं कुठल्याही बांधकाम करण्यात येतं आणि कचऱ्याच्या विशेषतः ढिगाऱ्याच्या आसपास किंवा कचरा डेपोमध्ये ही इमारत बांधण्यात येत असते, तर त्यावेळी पर्यावरणाच्या दृष्टीनं जे काही नियमावली असते त्या नियमांचं पालन करणं महत्वाचं असतं, पण ते कुठेही करताना आपल्याला दिसत नाहीये. जसं मी म्हणाले की 2024 आणि 25 मध्ये नॉट कम्प्लियन्स श्रेणीमध्ये हा संपूर्ण प्रकल्प होता. याचा अर्थ काय आहे की या प्रकल्पाने लागू असलेल्या कायदेशीर पर्यावरणाच्या किंवा नियामक अटी ज्या आहेत त्यांची पूर्तता केलेली नव्हती.
असं असताना सुद्धा हा प्रकल्प सुरू होता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणखी एक मुद्दा आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं या प्रकल्पाला 30 जुलै 2025 रोजी, म्हणजे आज तब्बल 1 वर्ष होतंय किरण, याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र तो अहवाल सुद्धा आहे, याची नोंद त्या अहवालामध्ये आहे. मात्र तरी सुद्धा त्याच्यावर कुठलीही कारवाई पुढे झाली नाही. याचा अर्थ सर्रासपणे दुर्लक्ष कसं केलं जातं आणि लोकांचे जीव इतके स्वस्त झाले आहेत का, अशा पद्धतीचं दुर्लक्ष या संपूर्ण प्रकल्पामध्ये केल्याचं आपल्याला. आणि असं असताना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त आहेत विजय सूर्यवंशी मेवी, त्यांनी काय सांगितलं की ही पूर्णतः नैसर्गिक घटना आहे. खरं तर ही घटना ज्या दिवशी घडली म्हणजे बुधवारी 8 जुलैला ही घटना घडली. त्याच्या 3 ते 4 दिवस आधी पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. पुण्यासह संपूर्ण पिंपरी चिंचवड परिसरात सुद्धा हा पाऊस सुरूच होता. आणि त्यामुळे झालं काय की या मुसळधार पावसाचं पाणी या कचऱ्यामध्ये निचरलं गेलं आणि त्यामुळे या कचऱ्याचा जवळपास 30 ते 40 फूट उंचीचा जो डोंगर होता तो डोंगर खचायला सुरुवात झाली होती. नाही म्हणाला तिथल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा संपूर्ण प्रकार आला होता. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात दुर्घटना होईल असं त्यांच्याही ध्यानीमनी नव्हतं. आणि त्या कचऱ्याच्या डोंगरापासून अवघ्या काही मीटर अंतरावर ही जी प्रशासकीय इमारत होती आणि हे कर्मचारी या इमारतीत काम करत होते. कचरा खाली कोसळल्यानंतर या कर्मचाऱ्यांना बाहेर निघण्याची संधीही मिळाली नाही. सुरुवातीला त्यांच्यातल्या काही लोकांची ज्या ठिकाणी जे रेस्क्यू करणारे कर्मचारी पोहोचले होते, महापालिकेचे कर्मचारी असतील, अग्निशमन दलाचे असतील, एनडीआरएफचं पथक त्या ठिकाणी दाखल झालं होतं. इतकंच नाही तर भारतीय सैन्य दलाचे जवान सुद्धा त्या ठिकाणी रेस्क्यू करण्यासाठी पोहोचले होते. मात्र त्यांना तो कचऱ्याचा ढिगारा इतका मोठा होता की तो काढण्यासाठी आपण काय म्हणू शकतो अत्याधुनिक यंत्रणा जी आहे ती त्या ठिकाणी नव्हती आणि त्यामुळे तो विलंब झाला आणि शेवटी त्याची परिणिती यातल्या 9 जणांना आपले प्राण गमवावे लागले. अश्विनी, सर्वात मोठी याच्यामधली म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त त्यांनी सर्वात आधी कॅमेऱ्यासमोर येऊन स्टेटमेंट देऊन टाकलं की ही घटना नैसर्गिक आहे, मानवनिर्मित नाही. नक्कीच. आणि त्यामुळेच खरं तर हे जे पिंपरी चिंचवडचे आयुक्त आहेत विजय सूर्यवंशी, हे आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे. कारण मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा निश्चितच या ठिकाणी झालेला आहे. त्याचं कारण मग अशी मी एक जे सांगितलं की प्रदूषण नियामक मंडळाने याला कारणे दाखवा नोटीस बजावलेली होती, मात्र त्याकडे सुद्धा सर्रास दुर्लक्ष झालं. आणखी एक विसंगती या संपूर्ण प्रकरणामध्ये किरण लक्षात येते. सार्वजनिक नोंदीच्या नुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि ती जी कंपनी होती या कंपनीमध्ये साधारण 21 वर्षांचा एक अग्रीमेंट करण्यात आलं होतं. तर दुसरीकडे जो अहवाल आपल्याकडे आहे सीपीसीबीचा, या अहवालामध्ये कन्सेंट टू ऑपरेट म्हणजे सीटीओची वैधता ही 30 जून 2026 पर्यंत होती. त्यामुळे 31 जुलै 2027 पर्यंत असल्याची नोंद आहे. या कराराच्या अटी आणि सीटीओचं नूतनीकरण यासाठी करण्यात आलेली जी सुरक्षा पडताळणी आहे आणि अपघाताच्या दिवशी म्हणजे हे सगळं जर आपण बघितलं, याच्या तारखा बघितल्या, तर ज्या दिवशी हा अपघात किरण घडलेला आहे त्या दिवशी कुठलीही वैध परवानगीच नाहीये. वैध परवानगी नसतानाही कशाच्या आधारावर हा संपूर्ण प्रकल्प सुरू होता, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे या संपूर्ण घटनेची प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी आता होताना दिसते. खरं तर एसआयटीची चौकशी या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी होताना आता दिसते आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य जे आहे ते गांभीर्य या ठिकाणी आता आपण लक्षात घेतलं पाहिजे. 9 जणांचे जीव गेलेले आहेत. याच्या सातत्यानं आपण लोकमतच्या माध्यमातून किरण बातम्या करतोय. यामध्ये कंपनीचा आणि पालिकेचा जो काही करार झालेला आहे त्यानुसार त्या कंपनीची सुद्धा अर्थात चूक आहे आणि या कंपनीनं मृतांच्या नातेवाईकांना तब्बल 25 लाखांची मदत सुद्धा जाहीर केलेली आहे. पण 25 लाखांनी गेलेला माणूस परत येऊ शकत नाही. म्हणजे अगदी किड्या मुंग्यांप्रमाणे माणसाचं आयुष्य झालंय का, हा प्रश्न सातत्यानं या ठिकाणी उपस्थित होतोय. हा फक्त एक प्रकल्प आहे किरण. आपल्याला माहितीये पिंपरी चिंचवडचा एरिया, चाकण असू दे, मोशी असू देत, या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं इंडस्ट्रीयल एरिया आहे, MIDC त्या ठिकाणी आहे. हे कचरा डेपोच्या बाबतीत झालं, उद्या हे आणखी कशाच्या बाबतीत होऊ शकतं. अनेक हजारोंच्या संख्येनं खरं तर त्या ठिकाणी कामगार काम करत असतात. वेगवेगळ्या राज्यातनं, वेगवेगळ्या शहरातनं, गावातनं आलेले हे लोक असतात. मात्र त्यांच्या भवितव्याची कुठलीही काळजी अशा पद्धतीनं घेतली जात नाही आणि त्याचा परिणाम काय होतो हे आपण बघितलेलं आहे. 3 दिवस साधारण लागलेले आहे. हे सगळं, तो जो कचऱ्याचा ढिगारा होता तो ढिगारा, त्याबरोबरच त्या इमारतीचे अवशेष सगळे पडलेले होते, हे सगळं साफ करण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी
कचऱ्याचा ढिगारा असल्यामुळे किरण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विषारी वायूची निर्मिती झाली. मिथेन गॅस आपण ज्याला म्हणतोय तो असल्यामुळे तिथे आतमध्ये जे लोक 3 दिवस अडकलेले होते त्यांच्यापर्यंत हवा पाणी काहीही पोहोचू शकलेलं नाही. त्याच्यात हा विषारी वायू त्या ठिकाणी, त्यामुळे साहजिकच जगण्याची इच्छा म्हणजे साक्षात त्या लोकांनी मृत्यू बघितला जे सुखरूपरित्या बाहेर आले. तरी सुद्धा त्यातला एक व्हिडिओ तर फार अंगावर काटा आणणारा किरण होता. एक संकपाळ म्हणून एक जण होते, ते त्या ठिकाणी अडकले. एनडीआरएफच्या जवानांना ते दिसले, ते त्यांना हात देतायत की तू ये बाबा बाहेर. तरी सुद्धा आपल्या मित्रांसाठी त्यांचा जीव अडकलेला होता आणि ते त्या ठिकाणावरनं आपल्या मित्रांना वाचवता यावं यासाठी कुठेतरी आर्त हाक देताना ते दिसत होते. मात्र या प्रशासनाला काहीही पडलेलं नाहीये. याचं 3-4 दिवस साधारण या संपूर्ण दुर्घटनेनं म्हणजे बचाव कार्य करण्यासाठी 3 ते 3.5 दिवस पूर्ण लागतात. पण तरी सुद्धा 9 लोकांना आपण वाचवू शकलो नाही. हे सिस्टीमचं अपयश आहे. ओके अश्विनी, खरं तू म्हणतेस ते सिस्टीमचं अपयश आहे. खरं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दररोज हजारो कोटीचा कचरा जमा केला जातो, गोळा केला जातो. पुण्यामध्ये खरं तर 2 ते 3 ठिकाणी या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र पिंपरी चिंचवड परिसरात रोजचा जो काही हजारो टन कचरा गोळा केला जातो ते त्या मोशीच्या कचरा प्लांट आहे तिथंच टाकला जातो आणि त्यामुळं मागील अनेक वर्षाचा हा कचरा होता आणि जवळपास 40 ते 50 फूट इतका कचऱ्याचा ढिगारा तयार झाला होता आणि पावसामुळं खरं तर हा खचला असं म्हणावं लागेल. मात्र त्याआधी इतका मोठा कचऱ्याचा ढिगारा होईपर्यंत संबंधित विभागाचे अधिकारी नेमकं काय करत होते, त्यांना याचा अंदाज आला नाही का की भविष्यात अशी काही दुर्घटना घडू शकते, याचा काही अंदाज त्यांना आला नाही का, असे देखील प्रश्न वारंवार विचारले जातात. आणि यानंतर आता काही सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते सातत्याने या विषयावर प्रशासनाला प्रश्न करताना दिसत आहेत की ही घटना नेमकी कुणामुळे झाली, या घटनेला जबाबदार कोण आहे. हे जे 9 लोकांना यातील ज्या 9 लोकांना प्राण गमवावे लागले त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न जो आहे तो सातत्याने विचारताना दिसतात. अश्विनी, नक्कीच किरण, सगळ्यात महत्वाचा जसा उल्लेख आपण केलेला आहे की केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळानं जर नोटीस बजावली होती तर त्या नोटिशीला उत्तर म्हणजे तिला तितकं सिरियसली का घेतलं नाही. आपल्याकडे बघा कुठलंही प्रशासकीय काम असेल नियमावली खूप ढिगाणं करण्यात येते, पण त्या नियमावलीची अंमलबजावणी जी करायची असते ती अंमलबजावणी आपल्याकडे फार सिरियसली केली जात नाही. ती न केली गेल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. आता जर त्या नियामक मंडळानं काही त्रुटी नोंदवल्या होत्या, त्याला कारणे दाखवा नोटीस दिली होती, तरी सुद्धा हा प्रकल्प सुरू राहिला. त्या नोटिशीचं पुढे काय झालं, त्रुटी प्रत्यक्षात दूर झाल्या होत्या का, आणि जर झाल्या असतील तर त्याचा पुरावा काय आहे, कशाच्या आधारावर हा प्रकल्प सुरू होता, याला परवानगी नेमकी कुणी दिली होती. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर या दुर्घटनेसाठीच नाही तर राज्यातल्या आता हे सगळे वेस्ट टू एनर्जी हे जे प्रकल्प असतात या प्रकल्पांच्या सुरक्षिततेसाठी इथून पुढे फार महत्वाचे मानले जाणार आहे. कारण यातनं आता आपल्याला धडा घ्यावा लागणार आहे, आपल्या प्रशासनाला धडा घ्यावा लागणार आहे की एखाद्या गोष्टीला जर तुम्ही काहीतरी नोटीस बजावतायत याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत, त्या त्रुटी वेळीच दूर का केल्या जात नाही, त्याला तितकं सिरियसली का घेतलं जात नाही, आणि न घेतल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. त्याच्यामुळे अर्थात यामध्ये फक्त ज्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते फक्त दोषी नाही तर आपलं प्रशासन तितकंच दोषी आहे. त्याच्यामुळे आता प्रशासनावर काही कारवाई केली जाते का, आणि त्याच अनुषंगानं जसं तू सामाजिक कार्यकर्त्यांचा, माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा सुद्धा उल्लेख करतोय किरण, त्यांनी त्यामुळे आता SIT चौकशीची मागणी या संपूर्ण प्रकरणामध्ये केलेली आहे. कशाच्या आधारे या संपूर्ण प्रकल्पामध्ये त्रुटी होत्या हे सगळं आता आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. त्यामुळे आता पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी हे सुद्धा तितकेच दोषी आहे. आणि खरं तर या गोष्टीबाबत सुरुवातीपासून अगदी पहिल्या दिवसापासून आपण आपली जबाबदारी झटकायला कसे मोकळे आहोत हे त्या पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी दाखवून दिलेलं आहे. पहिल्या दिवसापासून पाऊस पडला म्हणून कचऱ्याचा ढीग कोसळला, इतकं बेजबाबदारपणाचं त्यांनी उदाहरण जे या निमित्तानं दिले. आणि सलग ते वारंवार घटनास्थळी होते तर होते, 100% ते होते, पण एखादी दुर्घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी सगळी सारवासारव मलमपट्टी करणं याला काहीही अर्थ नसतो. अशा पद्धतीच्या दुर्घटना घडू नये यासाठी तुम्ही आधी प्रिकॉशन्स काय घेता हे अधिक महत्वाचं आहे, जे पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं घेतलेलं दिसत नाही. आणि त्यामुळे या सगळ्या मृत्यूला कारणीभूत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त सुद्धा ते
प्रशासन असू दे, हे सगळे तितकेच जबाबदार आहे. त्यामुळे निसर्ग निर्मित फक्त घटना आहे असं म्हणून आपल्याला चालणार नाही. याची जबाबदारी कुठेतरी आता प्रशासनानं घ्यायला हवी. तर आपण पाहू शकता ही जी दुर्घटना घडली त्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आणि त्याला जबाबदार कोण असा प्रश्न जो आहे तो सातत्याने विचारला जातोय. त्यामुळं प्रशासन या संपूर्ण प्रकरणामध्ये वारंवार नोटिसा दिलेल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या, दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर काही कारवाई होते का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. पुण्याहून मी किरण शिंदे आणि माझ्यासोबत माझी सहकारी अश्विनी जाधव.